BA सेकंड इयर सेमिस्टर 3. मी प्राध्यापक प्रवीण हाडे. आपल्याला आज या BA सेकंड इयरच्या जे आपलं स्थूल अर्थशास्त्र अभ्यासाला आहे त्यामधलं आपण दुसऱ्या युनिटमधला हे चॅप्टर शिकत आहोत, ज्यामध्ये फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मुद्रा मूल्य, त्याच्या वेगळ्या व्याख्या, मुद्रेची कार्य आणि एकूणच मुद्रा मूल्य म्हणजे काय, त्याच्यात कसे कसे बदल होत जातात, बदल झाल्यानंतर वस्तूच्या किमतीचा आणि मुद्रेच्या मूल्याचा काय संबंध असतो, हे सगळं आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला शिकलेलो आहोत. आता आपल्याला या लेक्चरमध्ये फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत शिकायचा आहे. फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत, या मुद्रा परिमाण सिद्धांताला काही इतिहास लाभलेला आहे. मुद्रा परिमाण सिद्धांताविषयी सर्वप्रथम 1588मध्ये इटालियन अर्थशास्त्रज्ञ दायवंजत्ती यांनी आपले विचार मांडल्याचे काही पुराव्यावरून दिसून येते. त्यानंतर इसवी सन 1698मध्ये ब्रिटिश तत्त्वज्ञ जॉन लॉक यांनी त्यास शास्त्रीय रूप देण्याचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ डेव्हिड रिकार्डो, ह्यूम, मिल या अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा यावर काही लिखाण केल्याचं आढळून येते. शेवटी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आयर्विंग फिशर यांनी 1911मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या मुद्रेची क्रयशक्ती, ज्याला द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी असं म्हणतात, या ग्रंथामध्ये त्यांनी या सिद्धांतांची सविस्तर व्याख्या आणि हा सिद्धांत मांडल्याचं दिसून येते. तर आयर्विंग फिशर यांनी या मुद्रा परिमाण सिद्धांताची व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या अशी होती: इतर परिस्थिती कायम असताना मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक बदलामुळे किंमत पातळीत प्रत्यक्षपणे प्रमाणशीर बदल घडून येतो. बघा, इतर परिस्थिती जर समान असेल, परिस्थिती जर सारखी असेल, तर मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक बदलामुळे किंमत पातळीत प्रत्यक्षपणे प्रमाणशीर बदल घडून येतो. म्हणजे मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक बदलामुळे किंमत पातळीत प्रत्यक्षपणे प्रमाणशीर बदल घडून येतो. काय म्हटलं यांनी की मुद्रेचं परिमाण म्हणजे मुद्रेचे नग, यामध्ये जर जे काही बदल होतात त्या बदलामुळे किंमत पातळीमध्ये प्रत्यक्षपणे प्रमाणशीर बदल घडून येतो. जसं की मुद्रा परिमाण जर वाढलं तेव्हा लोकांच्या हाती पैसा येतो, आणि लोकांच्या हाती पैसा आला की लोक आपली ज्या गरजा असतात, ज्या पूर्ण करायच्या राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय, तर मुद्रा परिमाण सिद्धांतानुसार फिशर यांनी जी व्याख्या मांडलेली आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटले की मुद्रा परिमाणात जसं तुम्ही बदल कराल त्याचा किंमत पातळीवर प्रत्यक्षपणे प्रमाणशीर परिणाम घडून येत असतो. जसं मुद्रेची संख्या वाढली तर किंमत पातळीसुद्धा वाढायला सुरुवात होते. मुद्रा परिमाण घटलं, मुद्रेची संख्या जर घटली, लोकांच्या हाती कमी पैसा राहतो. लोकांच्या हाती कमी पैसा राहिला तर आपोआपच लोक वस्तू करता असणारी मागणी कमी करतात, आणि त्यामुळं किंमत पातळीसुद्धा घट व्हायला लागते. आणि म्हणून या दोघांमध्ये, मुद्रा परिमाण आणि किंमत पातळी, यामध्ये प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर संबंध असल्याचं दिसून येते. त्यानंतर प्राध्यापक फिशर यांच्या मुद्रा परिमाण सिद्धांताचे महत्त्व, या सिद्धांताचं काही महत्त्व त्यांनी दिलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. पहिलं आहे किंमत वाढीचे स्पष्टीकरण. तर बघा, फिशर यांनी आपल्या सिद्धांतात मुद्रेचे परिमाण वाढल्यास किंमत पातळीत वाढ होते हे स्पष्ट केलेले आहे. पहिल्या महायुद्धानंतर साधारण 1923-24मध्ये जर्मनीत जी प्रचंड भाववाढ झाली, तसेच भारतातसुद्धा आज जी भाववाढ दिसते तिचे प्राथमिक कारण मुद्रा परिमाणातील वाढ हेच आहे. बघा, किंमत वाढीचे स्पष्टीकरण, किंमत का वाढते याचं कारण जर शोधायचं असेल तर ते मुद्रा परिमाण सिद्धांतामध्ये आपल्याला
पाहावयास मिळते. कारण पहिल्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती, जी काही भाववाढ झाली होती, जागतिक भाववाढ झाली होती, त्याचं कारण जर शोधलं तर मुद्रा परिमाणात जी काही वाढ झाली होती त्यानुसारच इकडे मुद्रा परिमाणात वाढ झाल्यामुळे किंमत पातळीत वाढ झाल्याचं दिसून येते. दुसरं आहे सैद्धांतिक महत्त्व. सैद्धांतिक महत्त्व प्राध्यापक मिल, प्राध्यापक फिशर यांच्या पूर्वी कोणत्याही अर्थशास्त्रज्ञांनी मुद्रा परिमाण म्हणजे यम व किंमत पातळी म्हणजे पी याचा संबंध शास्त्रीय स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला नव्हता. सर्वप्रथम तो शास्त्रीय स्वरूपात मांडण्याचं काम प्राध्यापक मिल, प्राध्यापक फिशर यांनी केलं. त्यामुळे या सिद्धांताला सैद्धांतिक महत्त्वसुद्धा प्राप्त झालेले, कारण यांनी सांख्यिकी आकडेवारी घेऊन तो सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला, जसं मुद्रा परिमाण, किंमत पातळी, आणि त्यामुळे या सिद्धांताचं, फिशर यांच्या सिद्धांताचं, मुद्रा परिमाण सिद्धांताचं निश्चितच महत्त्व हे वाढलेलं आहे. त्यानंतर नंबर 3 आहे केंद्रीय अधिकोषाला मार्गदर्शक. बघा, प्रत्येक देशाची एक केंद्रीय बँक असते. या केंद्रीय बँकेला मदत करण्याचं कार्य, मार्गदर्शन करण्याचं कार्य हा मुद्रा परिमाण सिद्धांत करतो. बघा, हा सिद्धांत केंद्रीय अधिकोषाला आपले चलनविषयक धोरण आखताना मार्गदर्शन करतो. चलनविषयक धोरण आखताना म्हणजे नवीन चलन छापायचे का, की आहे ते चलन काही बंद करायचे, या संदर्भातले जे काही मोठे निर्णय घेतले जातात त्यासाठी हा सिद्धांत मार्गदर्शक ठरतो. तसंच आहे केंद्रीय बँक किंमत पातळी नियंत्रित करण्यासाठी मुद्रा परिमाण कमी जास्त करताना फिशर यांच्या सिद्धांताचाच आधार घेते. बऱ्याच वेळा असं होते की महागाई होते, बऱ्याच वेळा भावघट होते. या दोन्ही परिस्थितीतून जर मार्ग काढायचा असेल तर देशातील केंद्रीय बँकेला फिशरचा सिद्धांत हा महत्त्वपूर्ण ठरतो, त्याला तो मार्गदर्शक ठरतो. त्यानंतर आहे नंबर 4 प्रत्यक्ष जीवनात अनुभवास येतो. प्रत्यक्ष जीवनात हा सिद्धांत अनुभवास येतो. बघा, मुद्रा परिमाण सिद्धांत प्रत्यक्ष जीवनात काटेकोरपणे नसला तरी प्रवृत्तीनुरूप तो लागू होताना दिसून येतो. जेव्हा जेव्हा देशातील मुद्रा परिमाणात वाढ होते तेव्हा देशातील किंमत पातळी वाढलेली दिसून येते. उदाहरणार्थ, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या देशामध्ये, विशेष करून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी मुद्रा परिमाणात वाढ झाली, त्या देशामध्ये किंमत पातळी वाढली, हे आपल्याला अनुभवावरून सिद्ध होते. म्हणजेच काय, तर प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा याचा अनुभव आपल्याला पाहावयास मिळतो. जेव्हा जेव्हा आपल्याकडे असलेल्या चलनसाठ्यामध्ये वाढ होते तेव्हा महागाई झाल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 5 सरकारला उपयुक्त. बघा, सरकारच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत आहे. बघा, आर्थिक विकासाला चालना देणारे मुद्राविषयक धोरण ठरवताना अर्थमंत्र्याला हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. तुटीच्या अर्थप्रबंधाच्या साहाय्याने भांडवल निर्मिती करणे, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने किंमतविषयक धोरण आखणे, तसेच संपूर्ण आर्थिक जीवनाचे नियंत्रण करणे इत्यादी बाबीसंबंधी निर्णय घेताना सरकारला हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. अनेक गोष्टी, राजकोषीय धोरण आहे किंवा इतर औद्योगिक धोरण आहे, भांडवल निर्मिती, या सगळ्या गोष्टीसाठी मुद्रा परिमाण सिद्धांत हा उपयुक्त ठरत असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच फिशर यांचा मुद्रा परिमाण सिद्धांत हा खूप महत्त्वपूर्ण आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे सिद्धांताची गृहीत परिस्थिती. बघा, या सिद्धांताची गृहीत परिस्थिती काय आहे ती बघणार आहोत आपण. फिशर यांनी जो काही आपला सिद्धांत मांडला आहे, फिशर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये काही गृहीतक घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिलं आहे पूर्ण रोजगार पातळी. पूर्ण रोजगार पातळी म्हणजे देशात संपूर्ण रोजगार पातळी अस्तित्वात असते, म्हणजेच कोणताही उत्पादक घटक बेरोजगार नसतो. त्यामुळे मुद्रा परिमाणात बदल झाला तरी देशातील वस्तू व सेवांच्या मात्रा स्थिर असते असे गृहीत मानलेले आहे. रोजगार पातळी स्थिर आहे. रोजगार पातळी स्थिर असल्यामुळे काय होते की वस्तू आणि सेवाचं उत्पादन हे स्थिर राहते, आणि म्हणून जो काही चलनामध्ये बदल होईल त्याचा डायरेक्टली इफेक्ट हा त्या वस्तूच्या किमतीवर होत असतो. आणि म्हणून यांनी पूर्ण रोजगार पातळी गृहीत धरली आहे. सगळ्या उत्पादन घटकाला काम आहे, प्रत्येकाला रोजगार आहे असं या ठिकाणी यांनी गृहीत धरलेलं आहे. दुसरं गृहीतक होतं यम
व M1 मध्ये प्रमाणशीर संबंध. यम व M1 मध्ये प्रमाणशीर संबंध. बघा, यम व M1 मध्ये प्रमाणशीर संबंध. विधिग्राह्य मुद्रा म्हणजे मुद्रा म्हणजे यम. विधिग्राह्य मुद्रा म्हणजे यम म्हणजे सध्या जे अस्तित्वात असलेले चलन आहे, नाणे आहेत, त्याला आपण यम म्हणतो. की विधिग्राह्य आहे, तो RBIने निर्माण केलेला आहे, तो सर्वांना मान्य आहे. असा जो विधिग्राह्य ज्याला घटनेनुसारही मान्यता आहे, अशी जी मुद्रा आहे तिला विधिग्राह्य मुद्रा असं म्हणतात. जे की सध्याचे नोटा आणि जी काही नाणी वापरली जातात ते आपण विधिग्राह्य मुद्रा त्यांना म्हणू शकतो. त्याच्यासाठी त्यांनी यम हे अक्षर वापरलेलं आहे. त्यानंतर आहे व प्रत्यय मुद्रा M1. प्रत्यय मुद्रा हा निर्मित पैसा आहे, जसं तो बँका निर्माण करतात. जसं की आपण लोन काढत असताना जर 10 लाख रुपये काढले असतील तर भरताना आपण 11 लाख रुपये भरतो. म्हणजे 1 लाख रुपये जे आहे ते प्रत्यय मुद्रा आहे. असा मुद्रा हे निर्माण करतात. जसं की कागदी आपण चेक आहे, DD आहे, त्यानंतर RTGS जे करताना आपण काय करतो तर हुंडी आहे, हे सगळे प्रत्यय मुद्रा असतात. तर याचा प्रमाणशीर संबंध असतो. या दोघांमध्ये जो संबंध आहे तो प्रमाणशीर संबंध आहे. याचा अर्थ ज्याप्रमाणे कायदेशीर मुद्रेच्या परिमाणात वाढ किंवा घट होते, त्या प्रमाणात प्रत्यय मुद्रेच्या परिमाणातसुद्धा वाढ किंवा घट होते, असं यांनी गृहीत धरलेलं आहे. दोघांमध्ये सारखाच बदल होतो, यांच्यामध्ये प्रमाणशीर संबंध आहे. नंबर 3, V1 T हे घटक स्थिर व स्वतंत्र असतात. V1 व T हे घटक स्थिर व स्वतंत्र असतात. काय काय बघूया आपण. समीकरणातील कायदेशीर मुद्रेचा प्रवेग. समीकरणामध्ये आपल्याला जे शिकायचं आहे समोर, या समीकरणामध्ये कायदेशीर मुद्रेचा प्रवेग V, प्रत्यय मुद्रेचा प्रवेग V1, तसेच आर्थिक व्यवहारांच्या संख्येला T हे अक्षर वापरलेलं आहे. हे सगळे घटक स्थिर व स्वतंत्र असतात, म्हणजे त्यांच्यात मुद्रा परिमाणातील वाढ किंवा घटीचा परिणाम होत नाही असे गृहीत धरलेलं आहे. बघा, V कायदेशीर मुद्रेचा प्रवेग साधारण असं म्हटलं जाते. एका विशिष्ट काळामध्ये एखादी, समजा आपण जर 100 रुपयाची नोट जर आपण गृहीत धरली, तर एका विशिष्ट कालावधीमध्ये ही 100 रुपयाची नोट किती वेळा फिरते मीन्स किती जणांकडे जाऊन ती हस्तांतरित होते, त्याला त्या मुद्रेचा किंवा त्या 100च्या नोटेचा प्रवेग असं म्हणतात. तसंच आहे प्रत्यय मुद्रेचा प्रवेगसुद्धा असतो, त्याला V1 अक्षर वापरलेलं आहे. तर आर्थिक व्यवहाराची संख्या किती होईल त्याला T हे अक्षर वापरलेलं आहे. आणि म्हणून हे जी आहेत V1 आणि T हे घटक स्थिर व स्वतंत्र असतात असं गृहीत धरलेलं आहे. नंबर 4 आहे P हा निष्क्रिय घटक आहे. बघा, P म्हणजे प्राईज, किंमत. समीकरणातील P म्हणजे किंमत पातळी हा घटक निष्क्रिय आहे, कारण इतर घटकाचा जसं की M1, V1, T Pवर यांचा परिणाम होतो, परंतु Pचा इतर घटकावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे Pचा इतर घटकांचा Pवर परिणाम होतो, पण P या घटकाचा म्हणजे किंमत पातळीचा इतर कोणत्याही घटकावर परिणाम होत नाही असं गृहीत धरलेलं आहे. नंबर 5 आहे दीर्घकाळाचा विचार. ह्या सिद्धांताची मांडणी करताना दीर्घकाळात विचारात घेतलेला आहे, कारण मुद्रा परिमाणात बदल झाल्यास अल्पकाळात समीकरणात इतर घटकात बदल होऊ शकतो असे फिशर यांचे मत होते. बघा, कारण मुद्रा परिमाणात बदल झाल्यास अल्पकाळात समीकरणातील इतर घटकातही बदल होऊ शकतो असे फिशर यांचे मत होते. यांनी दीर्घकाळाचा विचार घेतला, कारण हा सिद्धांत मांडत असताना जास्त कालावधी लागणार आहे, कारण प्रत्येक घटकाचा होणारा एकमेकावरचा बदल जर आपल्याला अभ्यासायचा असेल त्याला दीर्घकाळ लागू शकतो, आणि म्हणून दीर्घकाळ यांनी विचारात घेतलेला आहे. नंबर 6 आहे मुद्रेच्या मागणीची लवचिकता एकक असते. मुद्रेच्या मागणीची लवचिकता एकक असते. बघा, मुद्रेच्या मागणीची लवचिकता एकक असते कारण मुद्रा केवळ विनिमय माध्यमासाठीच वापरली जाते. फक्त ते विनिमय माध्यमासाठीच वापरली जाते, देवाणघेवाणीसाठीच ती वापरली जाते. त्यामुळे समाजाची मुद्रेसाठी असणारी मागणी ही मुद्रा मूल्याच्या व्यस्त प्रमाणात बदलते. इतर तिचं कोणत्याही कार्यासाठी वापर केला जात नाही, त्यामुळं तिची मागणीची लवचिकता एकक असते असं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर नंबर 7 इतर परिस्थिती स्थिर असते. देशातील लोकसंख्या आहे, लोकांची आवड निवड, त्यानंतर उत्पादन तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजी, उत्पादन परिमाण इत्यादी घटकात बदल होत नाही. म्हणजे जर लोकसंख्या वाढ, आवडीनिवडी या सगळ्या घटकात जर
बदल होत असेल तर हा सिद्धांत लागू होणार नाही. त्यामुळं यांनी काय म्हटलं, इतर परिस्थिती समान असतात किंवा स्थिर असतात. म्हणजे लोकसंख्या असेल, लोकांच्या आवडीनिवडी असेल, उत्पादनाचं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी असेल किंवा उत्पादन परिमाण असतील, यामध्ये कोणताही बदल होत नाही, असं यांनी आपल्या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे. एकूणच काय तर मुद्रा परिमाण सिद्धांत मांडत असताना जे काही मुद्रेची व्याख्या केलेली आहे, त्यानंतर त्याचं जे महत्त्व आहे किंवा सिद्धांताची गृहीत परिस्थिती आहे, हे सगळं या सिद्धांताचा बेस आहे. समीकरणात स्वरूपात आपल्याला हा सिद्धांत पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचाच आहे, पण या सिद्धांत समीकरण स्वरूपात शिकण्या अगोदर आपल्याला त्याची गृहीत परिस्थिती, त्याचं महत्त्व, त्याची व्याख्या, त्याची साधारण पार्श्वभूमी माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हा सिद्धांत प्रत्यक्ष अनुभवास येतो, सरकारला उपयुक्त ठरतो, देशातील केंद्रीय बँकेला तो मदतगार ठरतो. या सगळ्या याचं महत्त्व असल्यामुळे हा सिद्धांत पाहणे, अभ्यासणे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बाब आहे, असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल.